बीडमधली ही गुन्हेगारी मागच्या 3-3.5 महिन्यांपासून चर्चेत आहे। बीड म्हणजे मराठवाडा, पण कोकणात सुद्धा तशीच परिस्थिती आहे। सिंधुदुर्गामध्ये अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे। सिंधुदुर्गामधील बिडवलकर खून प्रकरणावरून विरोधकांनी गंभीर आरोप केले। आरोपी सिद्धेश शिरसाटचा आका कोण असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। तर माजी आमदार वैभव नाईकांचा अप्रत्यक्षरित्या आमदार निलेश राणेंकडे रोख पाहायला मिळाला। तर सिंधुदुर्गात मागील काही वर्षात 27 खून या आरोपींचा आका कोण, गृह खात्याने उत्तर द्यावं असाही सवाल आता करण्यात आला। संजय राऊतांनी सुद्धा या प्रकरणी टीका केली, आपण पाहूया। आरोपी सिद्धेश शिरसाट हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीपैकी 2 वर्षामध्ये हा खून पसला पाहिजे म्हणून तो तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता, आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। हा जो आरोपी आहे सिद्धेश शिरसाट, जेव्हा ही मर्डर केस घडली, जेव्हा 2 वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते, तर 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट तो उबाटामध्येच होता, वैभव नाईकांबरोबरच होता। उलट वैभव नाईकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे। पोलिसांनी डायरेक्ट वैभव नाईकांनाच इंट्रोगेशन मध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे। आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत, त्याच्यामध्ये 9 खुने आमच्या शिवसैनिकांचे आहेत आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नाईकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे। ते आता पराभूत उमेदवार आहेत, त्यामुळे चर्चेमध्ये राहण्याकरता अशी वक्तव्य करायची। मला वाटतं संबंध महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पण म्हणेन मी, सर्वात शांततेने कुठला विभाग असेल आमचा कोकण विभाग आहे। त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न वैभवजींनी करू नये। जे काही हत्या झाल्या त्यामध्ये गृह विभाग चौकशी करताय, हत्येचे आरोपी पकडणे, त्यांना फाशीपर्यंत नेणे, ही जे महत्वाचं काम आहे। शेवटी एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेचा आरोपी पकडले जाणे, त्या घटनेच्या आरोपी जो आहे त्याला अंतिम शासन मिळणे, ही प्रामुख्याने गृह खाते आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे। तर ज्या हत्या प्रकरणावरून हे आरोप दावे प्रतिदावे रंगलेले आहेत, ते हत्या प्रकरण नेमकं काय होतं ज्याचा उलगडा आता 2 वर्षांनी झालाय, ते नेमकं हत्या प्रकरण काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। मार्च 2023 मध्ये सिद्धेश शिरसाट आणि गणेश नार्वेकरकडून प्रकाश बिडवलकर यांचं अपहरण करण्यात आलं। आरोपी सिद्धेश शिरसाटच्या कुडाळ येथील घरी प्रकाश बिडवलकरला मारहाण करण्यात आली। तर आरोपी अमोल शिरसाटच्या घरी प्रकाश बिडवलकरला पुन्हा एकदा बेदम मारहाण करण्यात आली, 2दा मारहाण करण्यात आली। चौघांनी केलेल्या मारहाणीमध्ये प्रकाश बिडवलकरचा मृत्यू झाला। हे प्रकरण होतं। सातार्डा इथं प्रकाश बिडवलकरांचा मृतदेह जाळून विल्हेवाट लावण्यात आली। सिद्धेश शिरसाट, गणेश नार्वेकर, सर्वेश केरकर, अमोल शिरसाटला या प्रकरणात अटकही झाली।